नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आम्ही निघालो आहे कुंडामध्ये आंघोळ करायला. चला. स्टेशनला आम्ही सगळे मित्र भेटलो. ट्रेनची वाट बघता बघता आम्ही एकामेकाचे लाईफ अपडेट घेतला आणि कसं चाललं त्यांचं जॉब, कसं काय ते सगळं विचारता विचारता मग काय ट्रेन आली. मध्ये प्रवीणनी त्याच्या मम्मीवरती तो फेक गर्लफ्रेंडचा प्रँक केलेला, तो ऐकून तर आम्ही खूप हसलो. आणि सकाळचा सनराईजचा व्ह्यू घेता घेता आम्ही पोहोचलो वसई विरार स्टेशनला. विरार स्टेशनला उतरून मस्त नाश्ता करून आपापली एनर्जी आम्ही रिगेन केली. तिथे ओला उबरवाल्याने आमच्यासोबत स्कॅम केला आणि मग 1 तास वाया घालून आम्ही विचार केला की आता लास्ट ऑप्शन बसनेच जाऊ. ओला उबर वालों की तो भाई ओला के बारे में अभी क्या कभी कहना ओला चाहोगे? ओला के बारे में बोल. अभी ओला उबर वाला कोई मेरे सामने रो दिया ना, मैं उसको इससे अच्छा तो रैपिडो सीधा बोलते नहीं जाऊंगा मैं. डायरेक्ट मुंह पे मला कर दिया. ये बहन की एक्स जैसे हुक छोड़ पे के भी रखेगी और छोड़ेगी भी नहीं. बराबर है, वो तो बराबर है. इन रियल में कोई एक्स नहीं है, पर मुझे बहुत आ जाए कभी ना कभी तो आ जाए. मेरे पास वो तो वेबसाइट है, तो वही है मेरे पे. वही एक खाली है. ये भाई बैग में से उठाया ये ट्रिप में सिर्फ खाने आए हैं. मग बसमध्ये बसलेल्या ओला उबरवाल्यांना थोड्या शिवाय देता आम्ही मस्ती करता करता पोचलो गणेशपुरीला. मग गरम पाण्यात मस्तपैकी आंघोळ करून आणि मंदिराचे दर्शन घेऊन खूप सारे फोटो काढले. तर मित्रांनो मस्तपैकी आता आंघोळ करून प्रवीण मेरा नाम ही है, मैं उधर ही बैठूंगा. आंघोळ करून मंदिरात मस्तपैकी दर्शन घेऊन बसची वाट बघत. तुम्हाला दिसलं नाही पण काहीतरी गोष्ट झाली इथं. कैसा लगा? रिव्यू बताओ कैसा लगा? राम राम लाट रहे यू गर्म पानी दूं नहा दे, एकदम मजा से आ गए. और ये रस्ता गेला रास्ता तो यू तुम्हाला कधी बसमध्ये रिक्लाईनची फील आले का? फुल रिक्लाईन मध्ये पूर्ण विरारपर्यंत आपण लोक आता मस्त झोपायला आणि घरी जायचं, मग खाण्याला उतरून बसलेला. घरी येताना पण आमची बसमध्ये मस्ती चालूच होती. त्या स्टेशनला आल्यानंतर आम्ही लोकांनी फर्स्ट टाइम ट्राय केली 6 पाण्यांची पाणीपुरी. रमेशची रिॲक्शन तर मस्ट वॉच, बघून जावा. हा होता आमचा फुल ऑन मस्ती व्लॉग. डू नॉट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.